नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. महाराज की जय. कालपर्यंत ज्ञान विभागातील भेद आपण पाहिले. बास वाढव जरा, एकदम मोकळा आवाज येतो जरा. ज्ञान क्षेत्र हे अतिशय अवघड आणि अंतिम टप्पा आहे आपल्या जीवनातला, ज्याच्याकरता 13व्या अध्यायाच्या प्रारंभी या गोष्टी सांगितल्या. तरी जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगी, स्वर्गाची ही आडवंगी वगैरे सांगितलं तुम्हाला. आणि ज्ञान प्रकरणामध्ये प्रत्येकाचा स्वभाव कसा, अज्ञानी कसा, ज्ञानी कसा. आत्मा हा फार महत्त्वाचा आहे. आत्मप्राप्ती ज्याला आपण म्हणतो किंवा आत्मज्ञान, हे जवळपास एकार्थी शब्द आहेत. शब्दार्थामध्ये काही फारसा भेद आहेत अशातला काही भाग नाही. आत्मप्राप्ती, आत्मज्ञान वेगळा वेगळा विषय नाही आहेत, एकच विषय आहे. संसाराचं स्वरूप सांगत असताना ममई अंशो जीवलोके जीवभूत सनातना. जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा माझा अंश आहे. मुंगिया असो किंवा ब्रह्मदेव असो. अंतर्गत अभिमानामुळं, अहंकारामुळं स्वतःला ते विशिष्ट समजत असतील, मोठे म्हणत असतील स्वतःला. हा भाग अहंकाराचा आहे, ज्याच्या त्याच्या अभिमानाचा भाग आहे. परंतु सगळा जीव मी आहे. आणि त्यांचं स्वरूप सांगत असताना 15व्या अध्यायामध्ये फार गोड श्लोक आहे. सर्वश्च अहम हृदय सन्निविष्टो. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी. बुद्धिस्पुरे अहर्निशी, रात्राणी दिवस ते वस्तू मी गा. ही बोलण्याची पद्धत आहे बरं का. उत्तर जर द्यायचं नसलं ना तर असे उत्तर असतात. आता हे आत्मा हा शब्दाने सांगताच येत नाहीत, प्रगटच करता येत नाहीत. पण कोण आत्मा, कोण ईश्वर, कोण ब्रह्म, स्वरूप काय. आम्ही असं सांगतो की सर्वांच्या हृदयामध्ये मी म्हणून रात्रंदिवस स्फुरणारा जो कोणी असेल त्याचा शोध तुम्ही घ्या, तो मी आहे, असं उलटं उत्तर दिलेलं आहे. ती ओवी फार चांगली आहे असं समजू नका बरं का. मुस्कटदाबीची ओवी आहे. सर्वांच्या हृदयदेशी मी कसं आहे, अमुक आहे. मी अमुक आहे, मी तमुक आहेत, मी विशिष्ट आहेत. बुद्धिस्पुरे अहर्निशी ते वस्तू मी. मग ती वस्तू कोणती आहे शोधा ना तुम्ही, कोणती वस्तू आहेत तुम्ही ठरवा कोणती वस्तू आहेत. मग अशा पद्धतीनं हा ज्ञानकांडाचा एक महत्त्वाचा टप्पा 15व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. शब्दाच्या द्वारे तो पूर्ण केलेला आहे. आणि हा जो अमुक आहे, मी आहे, परब्रह्म आहे, आत्मा आहे असं सुचवणारा जो कोणी आहेत त्याचं प्रत्यक्ष ज्ञान श्रीगुरू देतात. अनेक वेळा ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायापासून आत्तापर्यंत श्रीगुरूंचे खूप विषय आलेले आहेत. पण जाणीवपूर्वक तो थोडेसे आपण बाजूला ठेवले. 14व्या अध्यायामध्ये आहे जय जय आचार्य, आता हृदय आपुले चौफाळवनिया भले. 10व्या अध्यायामध्ये आहे. तर ज्ञानकांडाबरोबर गुरुची रूपकाची संयुक्ती आहे. ज्ञानकांड समाप्त होतं आणि ज्ञानकांडाची फलश्रुती गुरु आहे. भाषा लक्षात येते माझी. फलश्रुती ज्ञानकांड ऐकलं तुम्ही तर ज्ञानकांडामध्ये काय सांगितलं. सगळ्यांच्या हृदयात निवास करणारा, रात्रंदिवस मी आहे म्हणणारा मी आहे. कोण तुम्ही. मी आहे. त्या मीचं प्रत्यक्ष दर्शन करून देणारा श्रीगुरू आहे.
त्या श्रीगुरूचं उलट आहे. 15व्या अध्यायामध्ये संसाराचं रूपक करत असताना विशिष्ट प्रकारचं रूपक केलेलं आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखा. हे जे तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहेत ना, हे सगळे संसार वृक्ष आहेत. मेंदू कुठे आहे तुमचा? पायात आहे का डोक्यात आहे? इथे ना. हाताने वर जावं किंवा खाली यावं हे ठरवतो कोण? ऊर्ध्व मूल अधशाख. ह्याला काही फार लांब जायची गरज आहे. संसार वृक्ष म्हणजे कोणता? शरीर हेच संसार वृक्ष आहे. याचं मूळ इथे आहे. इथून सगळं नियंत्रण होतं. आणि खालच्या ज्या आहेत तर ते शाखा आहेत, विचित्र आहेत. ऊर्ध्वमूल अधशाखा. अश्वत्थ. लहानपणीचा फोटो बघा ना आत्ताचा फोटो बघा. एक दिवस जो स्थिर राहू शकत नाही, प्रतिक्षण बदलणारा आहे, तो संसारातला वृक्ष आहे. लहानपणीचं शरीर, तरुणपणाचं शरीर, म्हातारपणाचं शरीर, सगळे लोक जरी शरीराला चांगले म्हणत असले ना, तरी ज्याचं आहे त्याला माहिती किती किडक आहे. अर्थ लक्षात ठेवा. सगळे लोक जरी म्हणते ना, महाराज काय माणूस आहे, काय देखणा माणूस आहे, त्याला जाऊन विचारा तुम्ही काय चाललंय. सगळे लोक तुमची स्तुती करतात. त्यांना काय माहिती, महाराज खाल्लेलं अन्नच पचत नाही. खूप इच्छा आहे, दिसायला आहे. आणि प्रत्येक माणूस जो आहे ना या जगातला, तो आपल्या शरीरावर प्रसन्नच नाही. हाडकुळा असेल तर तूप खाईल. पेपरला ॲडव्हर्टाईज येते, वजन वाढवणं सोपं. आणि ज्याचं वजन वाढलेलं आहे त्याच्यासाठी सेंटर आहेत, वजन कमी करण्यासाठी आमच्याकडे या. म्हणजे वाढवायचं वजन का कमी करायचं. आणि जो व्यवस्थित आहे त्याला सांगितलं पित्ताचा त्रास असेल तर आमच्याकडे या. म्हणजे ज्याचं वजन कमी नाही, ज्याचं वाढलेलं नाही, त्याला उलट्या होतातच, पित्ताचा त्रास चालूच. तक्रार, याचं नाव आहे संसार. शारीरिक तक्रार आहे, मानसिक तक्रार आहे, बौद्धिक तक्रार आहे. हृदय तर महाराज वनवासी आहे. आजपर्यंत तुमच्या हृदयाशी निगडीत असावं, हृदयाची शोध घ्यावा, हृदयाला प्रेमाचा गारवा द्यावा, अशी माणसं मिळणं अवघड आहेत. अन्नदान केलं तर शरीर तृप्त होईल. 2 शब्दांनी स्तुती केली तर मन प्रसन्न होईल. 2 विचार चांगले ऐकले तर बुद्धी प्रसन्न होईल. पण तुमचं हृदय कसं आहे, अवघड आहे. आणि संत या स्तरावर जगतात जिथं हृदय आहेत. न ते शरीराला किंमत देतात, न मनाला किंमत देतात, न बुद्धीला किंमत देतात. त्याच्या दृष्टीने सगळं शून्य आहेत. जगतो तो माणूस हृदयाने जगतो. परमात्म्याचं निवासस्थान हृदय आहे, राहण्याचं ठिकाण हृदय आहे. म्हणून हृदय आणि परमात्मा हे एक रूप आहेत. आणि त्या आत्मदर्शनाचं, हृदयास्थित असणाऱ्या परमात्म्याचं ज्ञान श्रीगुरू करून देतात. कसं करून देतात? उलटं करून देतात. जगत जोपर्यंत तुम्हाला दिसत आहेत तोपर्यंत परमात्मा तुम्हाला दिसत नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला परमात्मा दिसायला लागला त्यावेळेस जगत दिसणार नाहीत. हे आत्मस्वरूपाचं लक्षण आहे. जगत जोपर्यंत तुम्हाला दिसत आहेत, भासमान होत आहेत, तोपर्यंत प्रत्येक गोष्टीची दखल तुमच्या अंतःकरणामध्ये राहणार. म्हणून गुरुचं लक्षण करत असताना 15व्या अध्यायामध्ये संसाराचं रूपक केलेलं आहे, विश्वाचं रूपक केलेलं आहे. आणि गुरुच्या वर्णनाला सुरुवात करत असताना मावळ वीत विश्वाभासू हा शब्द भयानक अवघड आहे बरं का. सूर्य उगवल्यानंतर विश्वाला प्रकाशित करतो असा अर्थ आहे, विश्वाला प्रकाशित करणारा सूर्य. पण हा श्रीगुरुरूपी सूर्य असा आहे मावळवीत, याच्यामध्ये क्रिया आहे. जो रोज सूर्य उगवतो त्याच्यामध्ये क्रिया नाही आहेत. तो स्वतः तेजस्वी असल्यामुळे तो जगताला प्रकाशित करतो. पण श्रीगुरुरूपी सूर्यामध्ये कृती आहे, क्रिया आहे. तो काय करतो? मावळवीत, मावळत नाही,
गुरु भेटल्यानंतर जगताविषयी जो बोध आहे तो समाप्त करतो, जगताचं दर्शन बंद करतो. दर्शन बंद करतो म्हणजे क्रिया आहेत. मावळवीत विश्वाभासू. आणि सगळे विचित्र शब्द आहेत. विश्व आहे का नाही? विश्वाभास आहे. आभास आहेत. दोरीवर ज्याप्रमाणे अध्यस्त वस्तू प्रगट होते, आभास प्रगट होतो, तसा हा विश्वाभास मावळवीत. मावळवीत नवल असा कसा सूर्य आहे? व सूर्य उगवल्यानंतर जगत दिसतं, पण श्रीगुरुरूपी सूर्य उगवल्यानंतर जगताचं दिसणं बंद होतं. असा विचित्र सूर्य म्हणजे श्रीगुरु आहे. सूर्याच्या आसन्याने जगताचं प्रकाशन आहे, श्रीगुरूच्या आसन्याने परब्रह्माचं प्रकाशन आहे. आणि परब्रह्म ज्या दिवशी तुम्हाला दिसायला लागतं, विठले हे चित्त प्रपंचापासून, मग नको वाटतो प्रपंच, भास होतो. खूप सुंदर वर्णन आजच्या 16व्या अध्यायामध्ये या गोष्टीविषयी आलेलं आहे. का नको आहेत? मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू. विद्वत्तेचं रूपक आहे. म्हणजे महाराज हे जे शास्त्रकार आहेत, विद्वान मंडळी आहेत, जगतातली लोक आहेत, यांच्याविषयी तुमचं काय मत आहे? काही नाही. विचारसागर वाचा, वृत्तीप्रभाकर वाचा, वेदांत वाचा, द्वादश दर्शन वाचा, सगळे शब्दांमध्ये अडकलेले आहेत. ज्ञानोबरांचे शब्द आहेत बरं का, मी काही कोणाची निंदा करतो किंवा स्तुती करतो अशातला काही भाग नाही. सगळेचे सगळे शब्दामध्ये अडकलेले आहेत. आणि शब्द एक अरण्य आहे. काय काय शिकणार तुम्ही? आयुष्य कमी आहे. व्याकरण शिकायला गेलं तर फक्त उत्पत्ती कळते, रस बाजूला राहतो. एक व्याकरणाचार्य जेव्हा कीर्तनाला उभा राहतो तो सगळं व्याकरणच सांगत बसतो. भवादी प्रत्यय आहेत, आमका समास आहेत, आमका प्रत्यय आहेत, आमका काळ आहेत. ते समोर बसलेले लोक म्हणतात कुठून काळ उभा राहिला काय माहिती. वेदांती उभा राहिला टीका नाही आहे, ते वास्तवता आहे. ही ज्ञानोबरांची ओवी जी तुम्हाला मी सांगायचं आहे. तो काहीच बोलत नाही जगताविषयी. म्हणजे प्रपंच मिथ्या आहे, प्रपंच एक झाला होता, समूळ मिथ्यावार्थ. धनाधन स्वप्न दृष्टांत सांगतो, सर्प सांगतो. जेवायला जर का मीठ वगैरे कमी असलं तर शिव्या देतो. हे रज्जू सर्प कुठे गेला कुणाला माहिती. त्याचं सगळं जगत प्रपंच मिथ्या आहेत. तो भोगविलासातल्या वस्तू आठवतात कशा? भोगविलासातलं ज्ञान राहतं कसं? सगळंच चुकीचं आहे, सगळंच असत्य आहेत. मग भोगविलास आले कुठून? शब्दांच्या असकडी, सिद्धांताच्या शब्दांच्या जंगलामध्ये. त्याच्यामध्ये पुन्हा दुसरा प्रकार एक सुरू होतो. आमक्याला द्वैत म्हणावं, तमक्याला द्वैत म्हणावं, ह्याला ते म्हणावं, त्याला ते म्हणावं. अनंत शास्त्रम बहुलाच विद्या, अल्पायुष्यम बहुविघ्नताच. अनंत शास्त्रम बहुलाच विद्या, श्रीविद्या उपासना आहेत आणि लक्ष्मी उपासना आहे, अनेक विद्या आहेत. बहुलाच विद्या, अल्पायुष्यम, आयुष्य आहेच किती महाराज? 25पर्यंत कळत नाही आणि 50 नंतर कळून काही फायदा होत नाही. लक्षात येते का? 50 नंतर कळून काही फायदा होत नाही. लोक विचारतच नाहीत. आणि यदा कदाचित जरी विचारलं तर ते मानापुरतं खात काहीच नाही. 50 नंतर 25 वर्षाचं आयुष्य त्यात साध्य करावं का जगावं का जीवनाचा आनंद घ्यावा? अवघड आहेत. बहुविघ्नताच. त्याच्यामध्ये आजारपण आहे, रात्र आहेत, मित्र आहेत, सगळं काही एकापेक्षा एक आहेत. यत् सारभूतम तदुपासनीयम. जे सारभूत असेल ते आपल्या हातामध्ये घ्यावं. होत नाही आपल्या जीवनामध्ये, या पद्धतीने घडत नाही आपल्या जीवनामध्ये. का घडत नाही जीवनामध्ये? शब्दांच्या चक्रव्यूहात आपण अडकलेलो असतो. शब्द गोड असतात. कोण आहे काय तिकडं? अडकल्यात का गाड्या? गर्दी गाड्याच अशा लावतात ना बिचारे. सगळे संतच आहेत, बोलावं कुणाला काही समजतच नाही.
एक तर प्रवचनाला कोणी आलं नाही पाहिजे अशा रस्त्यातच गाड्या लावतात, त्यामुळं गर्दी आणि वाजवणं जरा जास्त होतं त्याच्यामुळे. आणि शब्द गोड असल्यामुळे ज्याचं त्याचं मन जिथं तिथं रमतं. महत्त्वाचा विषय बरं का, माझं बोलण्याचा अर्थ फार समजून घ्या. विचारवान व्यक्ती असेल ना तो सिद्धांतात अडकतोच. मनाच्या स्तरावर जगणारा व्यक्ती असेल ना तो वाक्यांमध्ये अडकतो, विनोदामध्ये अडकतो, कवितेमध्ये अडकतो. हृदयाचा व्यक्ती असेल ना त्यालाच भावनात्मक गोष्टी आवडतात. कीर्तनात रडणं, रामाचं दुःख अभिव्यक्त करणं, रुक्मिणीचा विरह प्रगट करणं खूप आवडतं त्याला. कधी कुठेतरी त्याला असं वाटतं की हे इमोशनल जे जीवन आहे ना, भावनात्मक, हे माझ्याशी निगडीत आहे. आणि मग त्याच्या अनुकूल जे लोक असतात ते त्याच्याबरोबर रडायला सुरुवात करतात, भावनात्मक प्रसंग. आणि जे हृदयाच्या स्तरावर जगणारे नसतं तर तिथंच बसून आळस देत राहतात, रडणं कधी बंद होते. त्यांना काही देणं घेणंच नाही रडण्याशी, कारण की ते त्यांचा स्तरच नाही तो जगण्याचा. माझा बोलण्याचा अर्थ लक्षात ठेवा. हे गुंतागुंतीचं कारण आहे. आणि दोन प्रकार आहेत गुंतागुंतीचे. एक, आत्मज्ञानाकरता आपल्याला बोध पाहिजे. आज आपल्याकडे बोध नाही, म्हणजे बोधाचा विरह आहे. आज आपल्याकडे आहे बुद्धी, बोध समजून घेण्यासाठी. काय ज्ञानोबांचं रूपक किती सुंदर आहे बा, खूप सुंदर रूपक आहे. आपल्याकडे बुद्धी आहेत आणि बोध नाही आहेत. मग बुद्धी आणि बोधाचा मिलनाचा योग कसा येईल? ज्ञानोबा म्हणतात, दोन चक्रवाक नावाचे पक्षी असतात, दिवसभर एकत्रित असतात. रात्र झाली की नदीच्या पलीकडे मादी असते, नदीच्या अलीकडे नर असतो. अंतर जास्त नाही आहे त्यांचं आणि अंधार पडलेला असतो. नर इकडून हाक मारतो, मादी तिकडून हाक मारते, नर पलीकडे जातो, मादी अलीकडे येते. रात्रभर चालतं, मिलन होत नाही त्यांचं. आणि दोघंही वेळेच आहेत. इकडून आवाज मारला की तिकडं, त्याला वाटतं तिकडून आवाज आलेला आहे, तिला वाटतं इकडून आवाज आलेला आहे. ही पलीकडे जाते आणि तू पलीकडे येतो. अंधार. अज्ञानाच्या रात्रीमध्ये तुमच्या आमच्या बुद्धी आणि बोधाची ही व्यथा आहे. इथे बोध मिळेल म्हणून आपण तिथे जातो, इथे बोध मिळेल म्हणून तिथं जातो आपण, आणि तो बोध त्याच्यापासून निघून गेलेला असतो. आरडत विरहवेडी बुद्धिबोधू. 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबांची ओवी अतिशय सुंदर आहेत. शब्दांच्या असकडी, शब्दांच्या जंगलामध्ये, गुंतागुंतीमध्ये, शब्दांच्या असकडी, भेद नदीच्या दोन्ही थडी. इकडं आणि तिकडं नदी भेदाची आहेत. बुद्धी पलीकडे आहेत, बोध अलीकडे आहेत. आरडत विरहवेडी, विरहानं वेडी झालेली बुद्धी बोधू, बुद्धी आणि बोध. मग सूर्य ज्या वेळेस उगवतो ओरडणं बंद होतं आणि एकमेकाला दिसतात. हा आत्मसाक्षात्कार असतो. तया चक्रवाकाचे मिथून, सामरस्याचे समाधान, भोगवी जो चित गगन भुवन दिवा. गुरुचं वर्णन आहे. मावळवीत विश्वास होईल ना, काय शब्दांचा प्रयोग आहेत बघा. तया चक्रवाकाचे मिथून, बुद्धी आणि बोधाचा झालेला विरह. सूर्य उगवतो, गुरुरूपी सूर्य उगवतात आणि दोघांना एकमेकांना साक्षात्कार होतो. हा बुद्धी हे बोध आहेत, मिलन होतं त्यांचं. सामरस्य म्हणजे एकता, अभेद ज्ञान. सामरस्याचे समाधान कोणामुळं? सूर्य उगवल्यामुळं. भोगवी जो चित गगन भुवन दिवा. भोगवी, मावळवीत, हे विसरू नका. तुमची ताकद नाही आहे आत्मानंदाचा भोग घ्यायची, गुरुमुळे तुम्ही भोग घेऊ शकता. भोगवी चित गगन, चिदाकाशातला भुवन दिवा म्हणजे सूर्य, आपले गुरु. गुरुची उंची बघा बरं का काय.
मोठी उंची ती. मग ते मी आता ह्या ज्या ओव्या आहेत नाही ते खूप सुंदर आहेत. असं ज्ञानोबा रूप करत 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 जातात. आणि त्यांना विचारलं, माऊली तुम्हाला सुचतं कसं काय असं? काल अर्धा विषय सांगितला होता, माझ्या सत्यवादाचे तप. त्याची पूरक ओवी या ठिकाणी सांगतात, चांगलं बोलण्यासाठी वाईट मन लागत नाही, पुण्य लागतं. माझा शब्द नाही, चांगलं बोलण्यासाठी मन चांगलं पाहिजेत असं समजू नका. वाईट मन तर चालणारच नाहीत. चांगलं मन असून चांगलं बोलता येत नाही. माणसं काही जगात चांगली नाहीत का? परंतु त्यांचं पुण्य साधारण आहेत, सुचत नाही त्यांना काही. बुद्धी तीच आहेत. अहो ज्ञानेश्वरी तीच असते. तुमच्या आणि आमच्या समजण्यामध्ये फरक पडतो. साधूला वेगळा आशय देते, साधकाला वेगळा आशय आवडतो, साहित्यिकाला वेगळा आशय आवडतो. पुण्यातले जे पंडित लोक आहेत त्यांनी सांगितलं ज्ञानोबाला कविता लिहायच्या होत्या म्हणून गीतेचा आधार घेतला, कारण की गीता प्रसिद्ध होती आणि याच्यावर PhD केली. ज्ञानेश्वरीतील विदग्ध रसवृत्ती, काव्य कसं आहेत, उपमा कशा आहेत, जसं रात्री सांगितलं ना तुम्हाला, अशा पद्धतीच्या उपमा ज्ञानेश्वरीतून शोधून काढल्या. काव्य आहे ज्ञानेश्वरी. दुसरा म्हणतो नाही, तत्त्वज्ञानासाठी काव्याचा आधार घेतला आहे, त्याच्यावर एकाने PhD केली. तिसऱ्याने सांगितलं ज्ञानोबरायामध्ये आणि शंकराचार्यामध्ये साम्य काय, त्याच्यावर PhD केली. असे कितीतरी पद्धतीने लोकांनी PhD केलेले आहेत. पण ह्या सगळ्यांना जर विचारलं नेमकं ज्ञानोबराय काय म्हणतात, सांगता येत नाहीत. मोठं व्यक्तिमत्व आपल्या आटोक्यात येत नाहीत. याचं सुंदर उदाहरण जर द्यायचं ठरलं तर भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवान श्रीकृष्णाचे आपण तुकडे तुकडे करून अभ्यास करतो. बसा तिथं बसा. ते चालू ह्याच्यात कशाला येतं, तुम्ही कीर्तनकार आहेत ना. शब्द लक्षात ठेवा काय बोललो तुम्हाला. एक व्यक्तिमत्व जे आहे ते तुकडे तुकडे करून आपण वापरतो, वेगळे वेगळे तुकडे वापरतो आपण. समग्र व्यक्तिमत्व ग्रहण धरत नाही आपण. भगवान श्रीकृष्ण आहेत, तुकडे तुकडे करून वापरतो. काल्याचा कृष्ण जो आहे ना, कधी तो तत्वज्ञानी बनतच नाही. तत्वज्ञानी जो श्रीकृष्ण आहे ना, तो कधी युद्ध करणारा महापुरुष आहे, तो कळतच नाही त्याला. गीता सांगणारा. म्हणून प्रत्येक संप्रदायात श्रीकृष्ण हा वेगळा वेगळा आहे. एक म्हणतो श्रीकृष्ण हा योगी आहे, एक म्हणतो श्रीकृष्ण हा भोगी. त्याच्यावर कविता लिहिलेल्या आहेत, त्याच्यावर मोठे मोठे काव्य आहेत. एक गोपीगीत मधला श्रीकृष्ण एकाला आवडलेला आहेत, एकाला भ्रमरगीत मधला आवडले आहेत, एकाला रांगताना कृष्ण आवडलेले आहेत. समग्र व्यक्तिमत्व ग्रहण केलं जात नाही. का केलं जात नाही? एवढं मोठं आचाट गगनासारखं व्यक्तिमत्व ग्रहण कसं करणार तुम्ही, कवर कसं करणार? आपली बुद्धी लहान आहे. ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये तेच झालेलं आहे. साहित्यिक लोकांना असं वाटतं की ज्ञानोबाराय आपलेत, वारकऱ्यांना असं वाटतं ज्ञानोबाराय आपलेत, वेदांती लोकांना असं वाटतं ज्ञानोबाराय आपलेत, भेदवादी लोकांना असं वाटतं ज्ञानोबाराय आपलेत, काश्मीरी शैव लोकांना वाटतं ज्ञानोबाराय आपलेत. पण समग्रतेने घेत नाहीत. आणि ज्ञानेश्वरी वाचताना काय होतं, प्रत्येकजण आपापला तुकडा घेतो. याचं मूळ कारण आहे की आपल्या पुण्यातली शुद्धता कमी असते, आपले पुण्य साधारण असतात. आणि हा ज्ञानोबारायांचा शब्द आहे, पुण्य पोषिली असाधारणे. शक्य होणार नाहीत अशी पुण्य पोचली. शब्दाचा अर्थ आहे बळकट केली. एखाद्या माणसाने बँकेत ज्याप्रमाणे पैसा ठेवावा आणि त्याचा उपभोग घेऊ नये, तसं पुण्य ही तुमची आमची शिल्लक आहे. इच्छा करायची नाही त्या पुण्याच्या प्रतापाची. ज्ञानेश्वरी तुम्ही पारायण करतायत, ते पुण्य संचय राहिलं पाहिजेत. त्या पुण्यापासून जर तुम्ही एखादी भोगाची अपेक्षा केली, ते जर पूर्ण झालं ना, पुण्य खर्च होऊन जातं. ते युगानुयुगी ज्ञानोबारायांनी केलेली पुण्य ही ऋणामध्ये ठेवली, कर्जामध्ये ठेवली. आणि ह्याच्या उपमा सुचतात ज्ञानेश्वरीमध्ये. एक एक अक्षरामध्ये एक एक समुद्र आहेत. माझा शब्द नीट आहे का? संपूर्ण ज्ञानेश्वरी म्हणजे समुद्र नव्हे,
अक्षरं म्हणजे समुद्र आहेत. असे अक्षरं किती एका शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये, अशी चरणं किती आहेत, असं घटना किती, एक ओळीमध्ये किती आहेत. आता हे तर मी माझं खूप पद्धतीनं तुम्हाला सांगितलं. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.